प्रभाग क्रमांक 4 मधील तुळशीधाम हिरानंदानी मेडोज परिसरातील सोसायटीतील नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीनुसार तसेच प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका स्नेहा आमरे, समाजसेवक रमेश आमरे यांच्या पाठपुराव्यामुळे घोडबंदर रोडवरील तत्वज्ञान विद्यापीठ जवळील बंद करण्यात आलेला युटर्न पुन्हा सुरू करणे अथवा पर्यायी युटर्न देणे यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे। सध्या ठाणे, मुंबई, नाशिककडे जाण्यासाठी नागरिकांना मानपाडा ब्रिज किंवा माजीवाडा येथून सुमारे 2 ते 3 किलोमीटर वळसा घालून जावं लागत असल्याने मोठी गैरसोय होते। नागरिकांच्या या समस्येची गांभीर्याने दखल घेत ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, स्थानिक नागरिक, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 4 मधील वाढत्या अनधिकृत पार्किंग, वाहतूक कोंडी, रस्त्यावरील बेकायदेशीर फेरीवाले याबाबत दौरा करण्यात आला। हिल गार्डन, शालिमार सोसायटी इत्यादी सोसायटी नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारीवरून नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते टिकुचिनीवाडी रोडपर्यंत सर्व अनधिकृत पार्किंग, फेरीवाले लवकरच हटवण्यात येणार आहेत। याचबरोबर प्रभाग दौऱ्यादरम्यान सूर्या टॉवर परिसरामध्ये घडलेल्या चोरीच्या घटनांबाबत त्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांचं म्हणणं जाणून घेतलंय। या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं आहे। 4 वर्ष त्यांना हा त्रास सहन करावा लागतो। प्रभाग क्रमांक 4चे जे रहिवासी त्यांना आणि सर्व मोठमोठे घर सगळं हा तुम्ही बघाल, या मेडोज असेल, तुळशीधाम असेल, मिल्टन पाम असेल, या हाईट पार्कच्या सोसायटी बाजूला आहे, यांना पण 2 किलोमीटर फिरून यावं लागतं। त्याच्यामुळे आज आम्ही ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि आमच्या डीसीपी साहेब शिक्षक हे इथं आलेले आणि त्यांनी खूप चांगला मार्ग काढलेला आहे। याच्यातनं त्यांनी सांगितलंय की जूनच्या आतमध्ये मी तुम्हाला इथं युटर्न करून देतो। याच्यावरती ऑलरेडी आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे आणि साहेबांनी शब्द दिलाय की जूनच्या आतमध्ये मी तुम्हाला हा रोड ओपन करून देतो। आम्ही खरोखर डीसीपी साहेबांचे, भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे आभार मानतो। ठाणे महापालिकेचे आयुक्त साहेब त्यांचे आभार मानतो। आमचे आमदार निरंजन डावखरे असतील, आमदार संजय केळकर साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून आम्ही हा पाठपुरावा करून आज डीसीपी साहेब इथे आलेले आहेत आणि सर्व रहिवासी जे प्रभाग क्रमांक 4चे इथे आलेले।